मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण बघितलं टाईप्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटीमध्ये दोन प्रकार आहेत. त्याच्यामधले पहिला आहे तो आहे इन्नेट इम्युनिटी, इनबॉर्न इम्युनिटी, आणि जो सेकंड आहे तो आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी, स्पेसिफिक इम्युनिटी, ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. त्याच्यामध्ये आपण इन्नेट इम्युनिटी पाहत आलेलो होतो, बरोबर आहे. इन्नेट इम्युनिटी म्हणजे आपण काय बघितलं, आणि त्याच्यामध्ये जे सब टाईप आहेत म्हणजे मोड्स आहेत की जे आपल्याला वाचवतात त्या इम्युनिटीतला पहिला आपण बघितला होता इपिथेलियल सरफेस, की जो काय करतो इन्फेक्शन, म्हणजे हा प्रायमरी फर्स्ट लाईन डिफेन्स आहे की जो इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप खूप कमी करतो आहे, बरोबर. त्याच्यामध्ये स्किनवरती ज्या ग्लँड्स आहेत, स्वेट ग्लँड आहे, सिबियासिस ग्लँड आहे, म्युकोसा आहे की जो नाकामध्ये असतो, ओठामध्ये असतो, गॅस्ट्रोस्क्युलर कॅव्हिटीमध्ये असतो, GIT ट्रॅकमध्ये असतो. हे सगळं आपण बघितलं. अगदी डोळ्यामध्ये लॅक्रिमल ग्लँड आहे की जी लॅक्रिमल सिक्रिशन फॉर्म करते, त्याला आपण टीयर्स म्हणतो. त्यामुळे आपल्याला डोळ्यात कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन होत नाही, आणि त्याच्यामध्ये लायझोझाईम्स असतात, बरोबर. हे सगळं आपण बघितलं होतं. त्यातला जो बी सब पॉईंट आहे, त्याच्या आधी आपण बघितलं होतं की एडवर्ड जन्नर, की ज्यानं पहिल्यांदा स्मॉल फॉक्सवरती वॅक्सिन तयार केलं, त्याला म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, फादर ऑफ इम्युनिटी, ठीक आहे. तर हे आपण फादर ऑफ व्हॅक्सिन असं आपण त्याला म्हणतो आहे. आता इन्नेट इम्युनिटीमधला जो बी पॉईंट आहे तो आता आपण बघूया. आता इथं काय दिलं आहे बघा, अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यू, बरोबर आहे. आता अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस, अँटी म्हणजे अपोजिट, मायक्रोबियल म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम, सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यू म्हणजे आपल्या ब्लडमध्ये, आपल्या टिश्यूमध्ये असे काही एजंट आहेत, असे काही सबस्टन्स आहेत की जे काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ कमी करतात, अरेस्ट करतात किंवा थांबवतात किंवा त्यांच्या अपोजिट काम करतात. आता आपल्याला हे बघायचं आहे. मग सर्टन काइंड्स ऑफ सेल व्हेन इन्फेक्टेड विथ व्हायरसेस रिलीज इंटरफेरॉन, दॅट इज ग्लायकोप्रोटीन. इंटरफेरॉन मेक द सराउंडिंग सेल रेजिस्ट टू व्हायरल इन्फेक्शन. मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये असे काही एजंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, एखादा व्हायरस जर आपल्या बॉडीमध्ये आला, तर हा व्हायरस ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये येतो आहे, तो इन्फेक्ट करतो आहे, पटकन ती सेल एक ग्लायकोप्रोटीनयुक्त असं एक केमिकल फॉर्म करते, आणि त्या केमिकलला आम्ही काय म्हणतो आहे, इंटरफेरॉन. आणि हे जे इंटरफेरॉन आहे हे काय करतं, इंटरफेरॉन मेक दिस सराउंडिंग सेल रेजिस्टंट टू व्हायरल इन्फेक्शन. त्यामुळं ही सेल त्या दुसऱ्या सेलला जागी करते की व्हायरस आलाय, तुम्ही पण सज्ज व्हा, ठीक आहे. म्हणजे इंटरफेरॉन मेक द सराउंडिंग सेल रेजिस्ट टू व्हायरल इन्फेक्शन, आणि त्यामुळे त्या व्हायरसचा जो इम्पॅक्ट आहे त्या नेबरिंग सेलवरती होत नाही आहे. मग ही जी प्रॉपर्टी आहे ह्याला आम्ही काय म्हणतो आहे, अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस. तर थोडंसं आपण बघूया ते काय आहे, कसं आहे, डिटेलमध्ये बघूया. द कॉम्प्लिमेंट सिस्टीम कंटेन मोर दॅन 30 सिरम प्रोटीन सर्क्युलेटिंग इन द ब्लड इन अन इनॅक्टिव्ह स्टेट. आणि काय सांगितलं बघा, आपल्या ब्लडमध्ये एकूण 300 सिरम प्रोटीन्स आहेत. किती आहेत प्रोटीन्स? 30 सिरम प्रोटीन्स आहेत की जे इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये आहेत, त्यांना ॲक्टिव्ह व्हावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा तसा हुशार आहे, फक्त त्याला ॲक्टिव्ह होण्याची गरज आहे. प्रत्येक आईवडिलांचं म्हणणं असतं की माझा मुलगा हुशारच आहे, फक्त अभ्यास करत नाही, बरोबर आहे. म्हणजे सगळेजणच हुशार आहेत, फक्त सगळेजण कसे आहेत, इनॅक्टिव्ह फेजमध्ये आहेत. ज्यावेळी तुम्ही ॲक्टिव्ह फेजमध्ये येणार त्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार, त्यावेळेस तुम्ही एक चांगलं करिअर करणार आहे, बरोबर आहे. तसं लक्षात ठेवा, आपल्या ब्लडमध्ये जे ब्लड आपल्या हार्टमधून सर्क्युलेट सिस्टममध्ये सर्क्युलेट होते, फिरतंय, सरकतंय, रक्ताभिसरण होते, त्याच्यामध्ये एकूण 30 सिरम प्रोटीन्स आहेत विच आर ॲन इनॅक्टिव्ह स्टेट. द प्रेझेन्स ऑफ मायक्रोबियल पॅथोजन ॲक्टिवेट द कॉम्प्लिमेंट कॅस्केड टू इलिमिनेट पॅथोजन. आता कॉम्प्लिमेंट कॅस्केड हे काय बघा, ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं, व्हायरसचं, बॅक्टेरियाचं, फंगसचं इन्फेक्शन होतं आहे, त्यावेळी हे जे 30 प्रोटीन्स आहेत, सिरम प्रोटीन्स, हे काय होतात, ॲक्टिवेट होतात. द इंटरफेरॉन आर द क्लास ऑफ सायटोकाइन्स, दॅट इज सोल्युबल प्रोटीन, रिलीज बाय अ व्हायरली सेल्स इन्फेक्टेड विथ व्हायरसेस अँड सर्टन व्हाईट ब्लड सेल्स टू स्टिम्युलेट अदर सेल टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सायटोकायनिन हा जो प्रकार आहे, लक्षात ठेवा, सायटोकाइन्स हे सोल्युबल प्रोटीन्स आहेत.
की हे जे प्रोटीन्स आहेत हे ग्लायकोप्रोटीन स्पेशल बनलेले असतात, त्यालाच आपण इंटरफेरॉन म्हणतो, की जी सेल व्हायरसने इन्फेक्ट झालेली आहे ती सेल हे ग्लायकोप्रोटीन रिलीज करते आणि ती काय करते, हे इंटरफेरॉन नेबरिंग सेलवरती जाऊन अटॅच होतं आणि ते त्यांना काय करतं, त्या इन्फेक्शनपासून रेजिस्ट होण्यासाठी हेल्प करतं, मदत करतं. म्हणजे हे सुद्धा मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि हे जे 30 सिरम प्रोटीन्स आहेत हे इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतात. ज्यावेळी इन्फेक्शन होणार आहे तरच ते काय होणार आहेत, ॲक्टिव्ह होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रोटीन, प्रत्येक ठिकाणी प्रोटीन हा शब्द येतो आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रोटीन किती इम्पॉर्टंट आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यातलं आता सी बघूया. सी पॉईंट, सेल्युलर फॅक्टर इन इनेट इम्युनिटी. आता सेल्युलर फॅक्टर म्हणजे काय, सेल्स. अशा कुठल्या सेल्स आहेत की ज्या आपल्याला हेल्प करतात इन इनेट इम्युनिटी. बघूया आपण. The natural defense against the invasion of blood and tissue by microorganism and other foreign particle is mediated to large extent of phagocytic cells, which ingest and destroy them. Phagocytic cell discovered by Mitchell in 1882 are grouped as microphage and macrophage. आता लक्षात ठेवा, मिटकिनॉफनं मायक्रोफाज ही कॉन्सेप्ट मांडलेली आहे. आता फाज म्हणजे काय बघा. मी काय सांगतोय बघा. ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये काही इन्फेक्शन येणार आहे, म्हणजे व्हायरस, बॅक्टेरिया किंवा एखादा फॉरेन पार्टिकल येणार आहे, त्यावेळी पटकन त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये अशा एक विशिष्ट सेल्स आहेत की ज्या सेलना आम्ही म्हणतोय फॅगोसायटिक सेल. ह्या सेल काय करतात, त्या व्हायरस, बॅक्टेरियाला कव्हर करतात, त्याला पकडतात, त्याला खाऊन टाकतात, त्याला ब्रेक करतात आणि सोडून देतात किंवा पूर्णपणे खाऊन टाकतात. म्हणजे बघा, त्याला कव्हर करायचं, त्याला ब्रेक करायचं, एकतर खाऊन टाकायचं किंवा सोडून द्यायचं. ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सेलला आम्ही काय म्हणतोय, फॅगोसायटिक सेल. आणि ही सेल आपल्या बॉडीमध्ये असते हे पहिल्यांदा ज्या सायंटिस्टनं डिस्कवर केलं 1882ला, त्याचं नाव आहे मेटकिनॉफ. आणि त्यानं सांगितलं की ह्या ज्या फास्ट सेल्स आहेत ह्या आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे मायक्रोफाज आणि दुसरं म्हणजे मॅक्रोफाज. आता मायक्रोफाज म्हणजे काय, ज्या लहान असतात, आणि मॅक्रोफाज कशा असतात तर त्या थोड्याशा मोठ्या असतात. असं का, म्हणजे ह्या सेल्स लक्षात ठेवा, त्या व्हायरस, बॅक्टेरियाला खाऊन टाकणार आहेत, ब्रेक करणार आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा त्या सेल्स ऑफकोर्स मोठ्या असणार आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण. They remove foreign particle that enter the body. A class of lymphocytes called natural killer cells, that is NK cell. आपल्या ह्याच्यामध्ये WBC मधलाच एक प्रकार आहे लिम्फोसाइट्स आहेत आणि लिम्फोसाइटमधलाच एक प्रकार आहे नॅचरल किलर सेल्स. हे आपण एका ब्लड सर्क्युलेशन ह्या चॅप्टरमध्ये आपण डीपमध्ये बघणार आहोत, त्यामुळे तिथं त्याची जास्त आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊया. तर लिम्फोसाइट लक्षात ठेवा. आणि लिम्फोसाइटमध्ये एक प्रकार आहे नॅचरल किलर सेल्स is important in a non-specific defense against viral infection and tumors. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे व्हायरस, वेगवेगळे ट्युमर्स म्हणजे लक्षात ठेवा गाठी अशा होत असतात आणि त्यांना किल करण्याचं काम हे कोण करते, लिम्फोसाइटमधल्या स्पेशल सेल्स आहेत. त्या सेलचं नाव आहे नॅचरल किलर सेल्स. किती नाव छान आहे बघा. नॅचरल म्हणजे नैसर्गिक तयार होणाऱ्या, किलर म्हणजे दुसऱ्यांना मारणाऱ्या. मारते कोणाला, ट्यूमर किंवा व्हायरस किंवा बॅक्टेरिया. सो नॅचरल किलर सेल्स ह्या नॅचरली नॉन स्पेसिफिक डिफेन्स अगेन्स्ट व्हायरल इन्फेक्शन अँड ट्युमर्स. आता नेक्स्ट एक त्यातला पॉईंट आहे डी, फिवर. लक्षात ठेवा, फिवर म्हणजे काय, ताप येणं. त्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतोय पायरेक्झिया. पायरेक्झिया म्हणजे फिवर येणं. मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल, ताप येणं ही एक चांगली गोष्ट आहे. ज्यावेळी आपल्याला एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं एखाद्या इन्फेक्शन, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा कुठलं इन्फेक्शन, ज्यावेळी आपल्याला इन्फेक्शन होते त्यावेळी आपली बॉडी थोडीशी वॉर्म होते, गरम होते, याचा अर्थ आपल्याला ताप येतो. सो इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर फॉलोइंग द इन्फेक्शन इज अ नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. हे एक नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे, हे निसर्गानं तयार केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो, एखादा व्हायरस आहे ए नावाचा. हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये आज आला. आज आल्यावरती 2 दिवसांनी तो ॲक्टिवेट झाला. ठीक आहे. आता तो काय करणार आहे, तो आपल्याला एक डिसीज करणार आहे. मग तो डिसीज केल्यावरती आपल्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. मग तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तो जो व्हायरस आहे, हा व्हायरस साधारण
50 डिग्री सेल्सिअसला तो जिवंत राहू शकत नाही. आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस. त्याचं इन्क्युबेशन पिरियड म्हणजे जो आहे तो किती आहे? 50पर्यंत राहू शकतो. त्याच्यावरती बियॉन्ड जर त्याच्यावरती टेम्परेचर गेलं तर तो आपल्या बॉडीमध्ये जिवंत राहू शकत नाही. म्हणून फिजिओलॉजिकली आपली इम्युनी सिस्टीम आपलं टेम्परेचर वाढवते, म्हणजे आपल्याला ताप आणला जातो. आणि ताप जेव्हा आपल्याला 60-70पर्यंत जातो त्यावेळी तो व्हायरस पूर्णपणे आपल्या बॉडीमध्ये किल केला जातो, मारला जातो. म्हणजे हा एक प्रकार आहे, लक्षात ठेवा. पायरेक्झिया म्हणजे फिवर येणं. याचा अर्थ फिवर जर आला हा कशासाठी आला? चांगल्यासाठी आला. याचा अर्थ ताप येतोय, सारखा सारखा ताप येतोय, याचा अर्थ काय? तो व्हायरस किंवा एखादं इन्फेक्शन आपल्याला झालेलं आहे हे तो दर्शवतोय. ठीक आहे. आणि जर का सारखा सारखा ताप येत असेल आणि जर तुमची इम्युनिटी हे होत असेल, म्हणजे त्याला पूर्णपणे नष्ट किल करू शकत नाही, तर मग आपण काय करायला पाहिजे? मेडिकल म्हणजेच दवाखान्यामध्ये, क्लिनिकमध्ये व्हिजिट करायला पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, स्टार्टिंगला जर ताप आला, आपली बॉडी टेम्परेचर वाढलं, पुन्हा ते कमी आलं, पुन्हा आपल्याला घाम येतो, तर हे चांगल्यासाठी, हे एवढं लक्षात ठेवा. इट हेल्प्स to accelerate the physiological process to destroy the invading pathogen. Fever stimulates the production of interferon and help in recovery from viral infection. अशाल का? म्हणजे इंटरफेरॉन तयार करण्यासाठी, ठीक आहे, किंवा ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी फिवर म्हणजेच पायरेक्झिया ह्याचा वापर केला जातो. सो बॉडी टेम्परेचर इन्क्रीज इन रिस्पॉन्स टू मायक्रोब्स विच ॲक्ट्स ॲज अ फिवर प्रोड्युसिंग. लक्षात का? म्हणजे फिवर येणं हा लक्षात ठेवा, इनेट इम्युनिमधलाच हा एक काय आहे? प्रकार आहे. नेक्स्ट बघूया आपण, जो नवीन आहे की जो लास्ट सिलेबसमध्ये नव्हता, अक्यूट फेज प्रोटीन, APPS, अक्यूट फेज प्रोटीन. इन्फेक्शन ऑन इंजुरी लीड टू अ सडन इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सर्टन प्लाझ्मा प्रोटीन. म्हणजे आपल्याला इन्फेक्शन होते किंवा एखादी इंजुरी होते, पटकन आपल्या ब्लडमधलं प्लाझ्मा प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे. सो कलेक्टिव्हली कॉल्ड अक्यूट फेज प्रोटीन. सो दीज इन्क्लूड C रिॲक्टिव्ह प्रोटीन, म्हणजे आता कुठले कुठले प्रोटीन्स वाढतात बघा अचानक, इन्क्लुडिंग C रिॲक्टिव्ह प्रोटीन, दॅट इज CRP, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन, अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन, सीरम अमायलॉइड प्री, एक्सेट्रा. सो APPS म्हणजे अक्यूट फेज प्रोटीन्स आर बिलीव्ड टू एनहान्स द होस्ट रेजिस्टन्स, प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी अँड प्रमोट रिपेअर ऑफ इन्फ्लेमेटरी रिजन. त्यामुळं जिथं आपल्याला जखम झालेली आहेत, फॉर एक्झाम्पल माझ्या पोटाला जखम झालेली आहे, जिथं भरपूर प्रकारचे इन्फेक्शन्स आहेत, तर तिथं लक्षात ठेवा हे अक्यूट फेज प्रोटीन्स काम करतात. ठीक आहे. ते सडन तिथे येतात, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात, ठीक आहे, आणि पटकन ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये C रिॲक्टिव्ह प्रोटीन असतील, CRP असतील, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन आहेत, अल्फा-1 ॲसिड आहेत, ग्लायकोप्रोटीन्स आहेत, सीरम अमायलॉइड पी प्रोटीन्स आहेत, भरपूर प्रोटीन्स आहेत. तर इथं इन्नेट इम्युनिटी जो हा प्रकार आहे हा संपलेला आहे. आता थोडंसं आपण काय करूया, इन्नेट इम्युनिटीविषयी आणखीन थोडीशी माहिती हे करून घेऊया. आता केमिकल बॅरियर्स. आता बघा आपण फर्स्ट ह्याच्यामध्ये बघितलं, स्वेट अँड सीबम फ्रॉम द स्किन मेंटेन द ॲसिडिक pH ऑफ स्किन. ठीक आहे. म्हणजे घाम, बरोबर आहे, स्वेट अँड सीबम म्हणजे ऑइली जे सिक्रेशन आहे हे काय करतात? आपल्या स्किनची ॲसिडिटी मेंटेन करतात. आणि ह्या ॲसिडमध्ये लॅक्टिक ॲसिड आणि फॅटी ॲसिड असते. त्यामुळे स्किनचा जो pH आहे हा 3 to 5 मध्ये मेंटेन होतो आहे. आणि ह्या pHला शक्यतो कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत नाही आहे. टीयर्स आपण बघितलं, ते पण टीयर्स, लॅक्रिमल फ्लुइड, सलावा अँड म्युको सिक्रेशन फ्रॉम द नोज कंटेन हायड्रोटिक एन्झाईम, त्याच्यामध्ये लायझोझाईम असतात की जे त्याला ब्रेक करतात. त्याचप्रमाणे फिमेलमध्ये वजनल फ्लुइड अँड गॅस्ट्रिक फ्लुइड विच आर ॲसिडिक. फिमेलमध्ये वजन असते आणि ह्या वजनामध्ये वजनल फ्लुइड असतं आणि त्यामुळं तिथं जंतू संसर्ग होण्याचे चान्सेस काय असतात? जास्त असतात. आणि जे हे फ्लुइड आहे हे फ्लुइड शक्यतो ॲसिडिक असतं, त्यामुळे नॅचरली इथं कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस काय होतात? कमी होतात. तसंच आपल्या स्टमकमध्ये HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे की जे काय करतं? मायक्रोऑर्गॅनिझमना किल करून टाकतं. त्यामुळं ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक होती. आणखीन एक आहे इन्फ्लमेटरी बॅरियर्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे.
आता इन्फ्लमेशन म्हणजे काय बघा, इन्फ्लमेशन म्हणजे दाह, सूज येणं. आता तुमचा पाय सुजला आहे, याचा अर्थ काय, पायाला काय तर प्रॉब्लेम झाला आहे. ठीक आहे, म्हणजे निसर्गानं हे कसं केलेलं आहे बघा. हां, चुकून जर माझ्या पायाला काहीतरी जखम झाली किंवा पाय सुजला आहे, पाय मृगत आहे, मग आपण काय करतो आहे, डॉक्टर काय सांगतात, विश्रांती घ्या. मग विश्रांती आपण 10-12 दिवस घेतो. का विश्रांती घेतो, ते दुखतं आहे. जर ते दुखत नसतं तर तुम्ही तुमच्या बॉडीला विश्रांती दिली नसती. मग एखादं इन्फेक्शन झालं आहे, इन्फ्लमेशन झालं आहे, हे दाखवण्यासाठी आपल्या बॉडीनं काहीतरी आपल्या बॉडीमध्ये चेंजेस केलेत. इन्फ्लमेशन इज द नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्स ऑफ द बॉडी टू इंजुरी किंवा टिश्यू डॅमेज. इट कन्सिस्ट ऑफ 5 रिस्पॉन्स. कुठले कुठले रिस्पॉन्स आहेत बघा. नंबर 1, रेडनेस. म्हणजे बघा, हां, तुमच्या जर स्किनवरती किंवा एखाद्या ठिकाणी जर रेडनेस आला असेल, तो भाग सुजला असेल, मग आम्ही काय म्हणतो आहे, रेडनेस, रेड मार्क आले असतील, रॅश आले तर समजायचं की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. सेकंड, स्वेलिंग. म्हणजे काय, रेडनेस नाही आहे पण तो भाग फुगला आहे, सुजला आहे, तर म्हणायचं त्याला आम्ही म्हणतो ट्यूमर. रेडनेसला आम्ही म्हणतो रुबर. ठीक आहे. पेन, भाग सुजलेला नाही, काय नाही, फक्त पेन येतात, तरी पण समजायला हरकत नाही काहीतरी डॅमेज झालं आहे, म्हणजे पेन, त्याला आम्ही म्हणतो डॉलर. हीट, काय झालेलं आहे, फक्त तिथं थोडंसं कणकणी आहे, तो भाग जरासा असा टेम्परेचर जास्त वाढते त्या भागामध्ये, पायाला कणकणी येते, तर समजायचं मे रिझल्ट इन फिवर, म्हणजे फिवर येणार आहे, म्हणजे हीट, बॉडी तापा लागलेली आहे, त्यालाच आम्ही म्हणतो आहे कॅलोर. आणि फॉर एक्झाम्पल हाताचं फंक्शन काय आहे, की एखादा ऑब्जेक्ट उचलणं हाताची, ते पूर्णच होत नाही आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण, लॉस ऑफ फंक्शन. द फंक्शन ऑफ लेझिया त्याला आम्ही म्हणतो आहे. म्हणजे पूर्णपणे जे काय पायाचं काम आहे चालणं ते होत नाही आहे, हाताचं काम आहे ते होत नाही आहे. याचा अर्थ पूर्णपणे तो ऑर्गन त्याचं जे काय फंक्शन आहे, रिस्पेक्टिव्ह फंक्शन, ते करण्याचं पूर्णपणे काय करतो आहे, थांबवतो आहे किंवा बंद पडलेलं आहे. बघा, मी परत सांगतो आहे, हे इन्फ्लॅमेटरी बॅरियर्स आहेत, हे नीटला CETला विचारलेलं आहे. नंबर 1, रेडनेस, त्याला आम्ही म्हणतो आहे रुबर. स्वेलिंग, त्याला आम्ही म्हणतो आहे ट्यूमर. पेन, त्याला आम्ही म्हणतो आहे डॉलर. हीट, त्याला आम्ही म्हणतो आहे फ्युअर. आणि लॉस ऑफ फंक्शन, दॅट इज फंक्शनोलेझिया. हे मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये आहेत की जे काय करतात, आपल्या बॉडीमध्ये जे ऑर्गन आहेत ह्यांची काळजी घेणं, त्यांना रेस्ट देणं, आणि मग एकदा पेन कमी झाली, तुम्ही तुमचं जे काय फंक्शन ते करू शकताय. सूज कमी आली, तुमचं फंक्शन करू शकताय, बरोबर आहे. रॅशेस कमी आले, घाबरायचं काहीच काम नाही आहे. हे प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे मला वाटते आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये बघितलं इनेट इम्युनिटी, इनबॉर इम्युनिटी, त्याचा इंट्रोडक्शन बघितला. त्याच्यामध्ये एपिथेलियल सेल्स आहेत त्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस आहेत, त्याला आम्ही म्हणतो आहे ग्लायकोप्रोटीन किंवा इंटरफेरॉन. सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी, काही सेल्स आहेत, मायक्रोफाज आहेत, मॅक्रोफाज आहेत, नॅचरल किलर सेल्स आहेत की जे काय करतात, आपल्याला इन्फेक्शनपासून हेल्प करतात. फिवर आहे, त्यालाच आम्ही म्हणतो आहे पायरेक्झिया, ताप येणं, चांगलं आहे, पण सारखं येणं अजिबात चांगलं नाही आहे. आणि अक्यूट फेज प्रोटीन, APPS. असे काही प्रोटीन्स आहेत की जिथं इन्फेक्शन किंवा जिथं टिश्यू डॅमेज होतात, हे पटकन तिथं येतात आणि काय करतात, त्यांचं कार्य करून ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. ओके, आता आपण इनेट इम्युनिटी बघितलं. आता जी सेकंड इम्युनिटी आहे, त्या इम्युनिटीचं नाव आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ती थोडीशी आता आपल्याला काय करायची आहे, पाहायची. ॲक्वायर्ड इम्युनिटी, दिस इज द इम्युनिटी विच फॉर्म्स द इम्युनरी सिस्टीम. इट इज नॉट प्रेझेंट सिन्स बर्थ. ही काही इम्युनिटी आपल्याला जन्मापासून दिलेली नाही आहे, ही आपल्याला तयार करावी लागते, डेव्हलप करावी लागते, ॲडॅप्ट करावी लागते. इट डिपेंड्स ऑन प्रिव्हियस एक्सपोजर टू फॉरेन सबस्टन्सेस. देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड स्पेसिफिक ऑर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. मित्रांनो, हे जर इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये फॉर्म व्हायची असेल तर आपल्याला एखादं इन्फेक्शन व्हावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे एखादा फॉरेन सबस्टन्स, एखादा एक्सपोजर जर का आला तरच ही इम्युनिटी आपल्याला डेव्हलप होणार आहे, अदरवाईज ती होणार नाही आहे. म्हणजे एखादा फॉरेन सबस्टन्स आला तर ही इम्युनिटी डेव्हलप होणार आहे, म्हणून तिला आम्ही म्हणतो आहे स्पेसिफिक ऑर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. इट फॉर्म्स द लास्ट लाईन ऑफ डिफेन्स. असाल का, ह्या इम्युनिटीला लास्ट लाईन डिफेन्स म्हणलेलं आहे. म्हणजे जर लक्षात ठेवा, इनबॉर इम्युनिटीने जर काही फरक पडला नाही तर शेवटी
ही इम्युनिटीसुद्धा जर काय फरक पडला नाही तर शक्यतो त्याच्यावरती कुठलाही इलाज नाही आहे. मग आपल्याला काय घ्यावं लागेल, वॅक्सिन घ्यावं लागेल, आपल्याला काही अँटीबायोटिक घ्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजे आपल्या बॉडीनं तयार केलेला हे शेवटचं अस्त्र आहे. म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो, इट फॉर्म्स द लास्ट लाईन ऑफ डिफेन्स, दॅट इज थर्ड लाईन ऑफ डिफेन्स. बघूया आपण ही काय इम्युनिटी आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटी इज सीन ओनली इन व्हर्टिब्रेट. ही फक्त व्हर्टिब्रेटमध्ये, ज्यांना व्हर्टिबल कॉलम आहेत अशा ॲनिमलमध्येच पाहायला मिळते. हे तुम्हाला माहिती असेल, हे नीट CETसाठी इम्पॉर्टंट आहे. इट रिक्वायर्ड सेव्हरल डेज टू बिकम ॲक्टिव्ह. असं होत नाही आज हा व्हायरस आला लगेच ॲक्वायर्ड इम्युनिटी हे झाली नाही. हिला काही दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 8 दिवस ॲक्टिवेट व्हायला लागतात. लगेच काही ॲक्टिवेट होत नाही. द मेन सेल्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी आर लिम्फोसाइट्स विच प्रोड्यूस अँटीबॉडीज. आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या सेल्स आहेत त्या आहेत लिम्फोसाइट्स. आणि ह्या लिम्फोसाइट्स वेगवेगळ्या अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये फॉर्म करतात अगेन्स्ट अँटीजन, अगेन्स्ट फॉरेन पार्टिकल, अगेन्स्ट इन्फेक्शन. ठीक आहे, आता हा इंट्रोडक्शन झाला. आता आपण थोडंसं डिस्कस करूया की व्हॉट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. The resistance that an individual acquires during life is known as acquired immunity. म्हणजे आयुष्यभर जो काय रेजिस्टंट म्हणजे जो प्रतिकार तो काय तयार करतो ड्युरिंग इट्स लाईफ इज नोन ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲडॅप्टिव्ह ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. इट इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन द बॉडी विच न्यूट्रलाइज द अँटीजन. हे काय करते, एखाद्या अँटीजनच्या विरुद्ध काय तयार करते, ही इम्युनी सिस्टीम अँटीबॉडी तयार करते आणि तिथं न्यूट्रल करण्याचा प्रयत्न करते. ॲक्वायर्ड ऑर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी हॅज द फॉलोइंग युनिक फीचर्स. आता याच्यामध्ये खाली फीचर्स आहेत, हे सगळ्यात फीचर्स इम्पॉर्टंट आहेत बघा. स्पेसिफिसिटी दिलेली आहे पहिली. इट इज द ॲबिलिटी टू डिफरन्शिएट व्हेरियस फॉरेन मॉलिक्यूल. इट इज स्पेसिफिक फॉर ईच टाईप ऑफ पॅथोजन. बघा, it can produce specific antibody or T lymphocyte against a particular antigen or pathogen. आता स्पेसिफिसिटी तुम्हाला एक उदाहरण देतो. स्पेसिफिसिटी, शाळा सुटली, कॉलेज सुटलं तुमचं. कॉलेज सुटल्यावरती प्रत्येकजण आपापल्याच घरी जातो ना रे. चुकून ए नावाची मुलगी बी नावाच्या घरी गेली आणि बीची गेली तर त्यांच्या घरची त्यांना घेतील का रे, ॲक्सेप्ट करतील का, नाही आहे. जसं प्रत्येक आईवडिलांची मुलगी ही स्पेसिफिक आहे, बरोबर आहे, तसं प्रत्येकाचं स्पेसिफिक घर आहे. तसं ह्या इम्युनिटीमध्ये लक्षात ठेवा, म्हणजे स्पेसिफिसिटी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे हा व्हायरस आहे, हा अँटीबॉडी, तो व्हायरस आहे, तो अँटीबॉडी. म्हणजे लक्षात ठेवा, अँटीजेनचे जसे प्रकार आहेत तसे अँटीबॉडीसुद्धा काय आहेत, भरपूर प्रकार आहेत. आता इथं दिलेलं आहे, इट कॅन प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी ऑर टी लिम्फोसाइट अगेन्स्ट अ पर्टिक्युलर अँटीजन ऑर पॅथोजन. ठीक आहे. सेकंड, डायव्हर्सिटी. इट कॅन रिकग्नाइज अ वास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन ऑर फॉरेन मॉलिक्यूल. आता इथं काय म्हणायचं आहे ना, की ॲट ए टाईम जर तुम्हाला 4 इन्फेक्शन झाली तर 4 इन्फेक्शनला ओळखण्याची जी जबाबदारी आहे ती हे इम्युनिटीची आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटीची आहे. तिला कळतं की आत्ता आपल्या बॉडीमध्ये हे 4 व्हायरस आलेले आहेत, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. ठीक आहे, आणि ह्या नंबर 4, 1, 2, 3च्या अँटीबॉडीज आपल्याकडे ऑलरेडी आहेत, 4च्या नाही आहेत, त्या आता आपल्याला तयार करायच्या आहेत, फॉर्म करायच्या आहेत. आता कोरोनामध्ये पण बघा, एखाद्यामध्ये 4 लोकांना इन्फेक्शन झाले कोरोना व्हायरस कोविड-19चं, तर तिघांच्यामध्ये पटकन तयार होतात त्या अँटीबॉडीज. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम जाणवत नाहीत. आणि जो लास्ट पेशंट आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडीज पटकन फॉर्म होत नाहीत, वेळ लागतो आहे, त्रास होतो आहे. ठीक आहे, म्हणजे कोरोना व्हायरसमध्ये ज्यांची ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी चांगली आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्या लोकांना त्याचा काहीच त्रास शक्यतो होत नाही आहे. म्हणजे डायव्हर्सिटी पण त्याच्यामध्ये खूप छान मेंटेन केलेली आहे. नेक्स्ट सी आहे, डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. बघा, इट इज able to differentiate between own body cells that is self and foreign cells or molecules that is non self. म्हणजे ह्या इम्युनिटीला कळतं की आपला कोण आणि परका कोण. हां, ही सेल आपलीच आहे, मायक्रोफॅज आपलीच आहे, WBC आपलीच आहे, RBC आपलीच आहे. ही सेल पोलिओ व्हायरस आपला नाही आहे, फॉरेन आहे. म्हणजे तिला कळतं सेल्फ नॉन सेल्फ. जसं आपल्याला कळतं आपले पाहुणे कुठले, दुसऱ्याचे पाहुणे कुठले, आपला मित्र कुठला, दुसऱ्याचा मित्र कुठला, तसं ह्या इम्युनिटीला सिस्टीमला कळतं की सेल्फ नॉन सेल्फ. सो डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ नॉन सेल्फ ही त्याची काय आहे, एक ॲबिलिटी आहे. डी,
खूप खूप युनिक प्रॉपर्टी आहे मेमरी. बघा, when the immune system encounter a specific foreign agent for the first time, it generate an immune response and eliminate the invader. This is called first encounter. This immunity system retain the memory of the first encounter. As a result, a second encounter with same pathogen brings about quicker and stronger immune response. खूप छान वाक्य आहे. मेमरी म्हणजे काय रे? स्मृती. ही जी इम्युनी सिस्टीम आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी, हिला स्मृती आहे, मेमरी आहे. म्हणजे तिला लक्षात येतं हा व्हायरस आज आला आहे बॉडीमध्ये, ह्याच्या अगेन्स्ट ही काय तयार करते? अँटीबॉडीज. किती दिवस लागले? 6 दिवस लागले त्याला एन्काउंटर करायला, पूर्णपणे मारायला. तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये 14 ते 20 दिवस लागतात तर पूर्णपणे एन्काउंटर करायला. तसं त्या व्हायरसला एन्काउंटर करायला किती दिवस लागले? 10 दिवस लागले. मग 10 दिवसानंतर तो पूर्णपणे बरा झाला. ठीक आहे. पुन्हा नेक्स्ट इयरला, पुढच्या वर्षी सेम व्हायरस त्या ह्युमनच्या बॉडीमध्ये इन्व्हेट झाला. पुन्हा तेवढा वेळ लागत नाही. तिला ह्या इम्युनिटीला पटकन कळतं हा 1 वर्षापूर्वी आलेला आहे, ते आपण ह्या अँटीबॉडीज केलेल्या आहेत, चला तयार व्हा. म्हणजे सेकंड एन्काउंटर हा फास्ट होतो. तिला जास्त रिकग्नाईज करायला वेळ लागत नाही, कारण का त्या इम्युनिटीला मेमरी आहे. समजते? ठीक आहे. आता आपण बघूया टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता हा जो टाईप आहे ॲक्वायर्ड इम्युनिटीची टाईप, आता 2 आहेत. एक म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि 2 नंबरला आहे पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी इज ऑफ 2 टाईप्स, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. आता ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह हे शब्द तुम्हाला माहिती आहेत चांगल्याने. थोडंसं आता आपण परत रिकॉल करूया. व्हॉट इज द युनिक फीचर्स, प्रॉपर्टीज ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी? हा आपल्या स्टेट बोर्डचा फेवरेट क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार? स्पेसिफिसिटी. नंबर 2ला काय सांगणार? डायव्हर्सिटी. नंबर 3ला काय सांगणार? डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ नॉन सेल्फ. आणि लास्ट काय सांगणार? मेमरी. त्यांना मेमरी आहे. फर्स्ट एन्काउंटरला थोडा वेळ लागतो, सेकंड एन्काउंटरला इतका वेळ लागत नाही. त्यांना कळतं आपलं काय, आपल्या सेल कुठल्या, बाहेरच्या सेल कुठल्या, सेल्फ नॉन सेल्फ डिस्क्रिमिनेशन त्यांना समजतं. डायव्हर्सिटी म्हणजे भरपूर व्हायरस आहेत, त्यांच्या भरपूर अँटीबॉडीज आहेत. 10 व्हायरस आहेत, 10 प्रकारचे व्हायरस आहेत, एकच अँटीबॉडीज असा काही प्रकार नाही. ठीक आहे. स्पेसिफिसिटी हिला कळतं इट इज ॲबिलिटी टू रिसीव व्हेरियस फॉरेन मॉलिक्युल्स फॉर ईच टाईप ऑफ पॅथोजन. ही झाली युनिक फीचर्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता आपण थोडंसं बघूया की ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 2 टाईप्स, एक म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरं म्हणजे पॅसिव्ह इम्युनिटी. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.